नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाचे स्पेशल असे वेफर्स बघणार आहोत। आता हे वेफर्स आपण बटाट्यापासून बनवलेले नाही आहेत किंवा केळीपासून बनवलेले नाही आहेत। हे वेफर्स आपण रताळ्यापासून बनवून तयार केलेले आहेत। मस्त असे खमंग कुरकुरीत क्रिस्पी असे हे वेफर्स बनवून तयार होतात। उपवासासाठी अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकता किती छान असे हे क्रिस्पी वेफर्स बनवून तयार झालेले आहेत आणि 10 ते 15 दिवस आरामात टिकतात। आहे असेच क्रिस्पी राहतात। तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता, प्रवासाला जाताना घेऊन जाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 300 ते 350 ग्रॅम रताळे घेतलेले आहेत। आता वेफर्स बनवण्यासाठी रताळे हे जाडसरच घ्यायचे आहेत। रताळे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। रताळ्याला वरच्या साईडला माती जास्त असते, जर जास्तच माती असेल तर तुम्ही वरची साल काढूनही घेऊ शकता। आता आपण याचे वेफर्स बनवूया। त्यासाठी इथं मी बटाटा वेफर्सची खिसणी घेतलेली आहे आणि रताळ्याचे दोन्ही टोक या पद्धतीने असे कट करून घेतलेले आहेत आणि हे रताळे आपण खिसून घ्यायचे आहेत। हे रताळे आपण तेलात डायरेक्टही खिसून घेऊ शकतो किंवा असं प्लेटमध्ये याचे असे चिप्स बनवून घेऊ शकतो। तर या पद्धतीने इथं मी सुरुवातीला असं एका प्लेटमध्ये खिसून घेते आणि नंतर तेलात तळून घेते। तुम्ही डायरेक्ट तेलात खिसून तळून घेऊ शकता। तर याच पद्धतीने इथं मी सगळे वेफर्स बनवून घेते। बघू शकता या पद्धतीने इथं मी हे सगळे वेफर्स बनवून घेतलेले आहेत। सगळे वेफर्स इथं खिसून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी कढईत आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल इथं मी जास्त कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण वेफर्स तळून घ्यायचे आहेत। यामध्ये आता या पद्धतीने इथं मी वेफर्स टाकलेले आहेत। आता तेलात एकदा वेफर्स टाकले की आपल्याला मीडियम गॅसवरती हे वेफर्स बनवून तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती वेफर्स तळले म्हणजे छान त्याला सोनेरी रंग येतो आणि छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। आता हे वेफर्स तळले गेले आहे हे कसं ओळखणार? सुरुवातीला आपण वेफर ज्यावेळेस तेलात टाकतो त्यावेळेस खूप सारे बबल्स येतात आणि जसजसे हे वेफर्स तळले जातील तसे हळूहळू हे बबल्स खूप कमी होतात। तुम्ही बघू शकता अगदी हे बबल्स कमी झालेले आहेत, म्हणजे आपले छान असे क्रिस्पी वेफर्स तळून तयार झालेले आहेत। आता मी इथे काढून घेते आणि याच पद्धतीने इथे सगळे वेफर्स तळून घेते। वेफर्स तळताना आपल्याला गॅस हा मीडियम टू हायस्ट ठेवायचा आहे, म्हणजे आपले वेफर्स असे छान असे क्रिस्पी सोनेरी रंगावरती तळून तयार होतात। मी याच पद्धतीने इथे सगळे वेफर्स असे तळून घेणार आहे। तुम्हाला ते केळीचे वेफर्स किंवा बटाट्याचे वेफर्स खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या नवरात्रीला असे रताळ्याचे वेफर्स बनवून खाऊ शकता। खूप छान तयार होतात आणि खायलाही टेस्टी लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात। त्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही लागत। आता आपण रताळी म्हणलं की कोणता ना कोणता त्याचा गोड पदार्थ बनवतो, परंतु तुम्ही या पद्धतीने याचे चिप्स बनवले ना तर तुम्ही याचे नेहमीच चिप्स बनवाल असे हे चिप्स बनवून तयार होतात। आता इथं आपले सगळे चिप्स बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता किती छान असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि खूप असे क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत।
आता रताळ्याचे वेपर्स म्हणलं की हलकेसे असे गोडसर असतात, त्यामुळे इथे मी त्याच्यावरती थोडंसं असं शेंदव मीठ टाकलेलं आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे याला टेस्ट खूप छान येते, चव खूप त्याची छान लागते। आणि ते या पद्धतीने मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। खमंग असे आपले हे रताळ्याचे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत। या नवरात्रीला नक्की करून बघा। हे रताळ्याच्या वेपर्सची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया असं आपण आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असतील तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पहिल्यांदा मिळतील। चला